मैं ज्योति मुद्यार, मैं नागपुर से चंद्रपुर आनंद नागरिक सहकारी बैंक का लोन केस था हमारे मेरे घर के ऊपर। उसके लिए मैं चंद्रपुर में आई हूँ न्याय के लिए। भैया से मुलाकात हुई मेरी, तो मेरा ऐसा था कि मेरे हस्बैंड के नाम की 40 लाख की प्रॉपर्टी थी, 1.5 करोड़ की प्रॉपर्टी थी, जो ये बैंक वालों ने बिना इनकम देके सोचे समझे 40 लाख का लोन हमारी प्रॉपर्टी पे सैंक्शन किया। रूपाली विनोद मोरे, जिससे हमारा कोई दूर दूर तक लेन देन नहीं था, उसकी सब सैलरी इनकम और हमारे घर की प्रॉपर्टी के पेपर सब लगा के 40 लाख का लोन सैंक्शन करके हमको जो तकलीफ दी है वो हमको 2019 में हमको पता चला, जिसकी वजह से हमारे घर की आर्थिक स्थिति में बहुत बदलाव आया। बच्चों की जो परवरिश उसमें भी दिक्कत हुई। आज मैं घर से बेघर हो चुकी हूँ। 2023 में हमारे घर को सीज कर दिया गया। हमने 40 लाख का लोन 75 लाख रुपए भर के पूरा पेड कर दिया है। एनओसी है बैंक के हमारे पास में, बट अभी तक हमने बैंक से जो पेपर मांगे थे, जो लोन करते समय जो दीपक के नाम से जो भी पेपर वहां पे सबमिट हुए, अभी तक बैंक हमको नहीं दे रही है। उसके लिए हमको इतना परेशान किया जा रहा है और 10 बार कई बार उनका यही बोलना है कि तुम्हारा कोई रोल कॉल नहीं है, तुम यहाँ पर लोन का तुम्हारा अकाउंट नहीं है, आप हमारे यहाँ पर आना नहीं। ऐसा कर करके वो हमको आज 2017 से 2023 तक परेशान कर रही है, पर हमारा कोई समाधान अभी तक निकला नहीं है। प्रॉपर्टी हमारी चली गई है। हम यही बस सर से प्रार्थना करते हैं कि भैया हमारी प्रॉपर्टी अगर मिल सकती है तो वापस मिलाने में हमारी मदद करें। जो हमारा नुकसान हुआ है बच्चों का पालन पोषण का, उनकी पढ़ाई का, हमको पूरा हर्जाने के साथ में हमको वापस होना। आनंद नागरी सहकारी बँक चंद्रपूर जे मुख्यालय चंद्रपूरला आहे ते त्याची शाखा नागपूरला सुद्धा आहे। त्या नागपूरच्या शाखेमध्ये दीपक मुदलियार यांच्या नावाने जे आहे प्रॉपर्टी तिथे अभ्यंकर नगरमध्ये नागपूरला आहे, ते त्याचं व्हॅल्युएशन जवळपास 1.5 कोटीचं आहे। त्याच्यावर 40 लाखाचं कर्ज एका रुपाली मोरे नावाच्या महिलेसोबत जे आहे कंबाईन अकाउंट काढून जे आहे बँकेच्या तिथल्या व्यवस्थापकांनी जे तयार केलं प्रकरण, आणि त्या जे महिला जे आहे रुपाली मोरे आणि दीपक मुदलियार यांचं जॉईंट अकाउंट श्री आनंद नागरी सहकारी बँकेमध्ये तयार केलं आणि त्याच्यावर 40 लाख रुपये त्या खात्यामध्ये जमा केले। परंतु त्याचं व्हॅल्युएशन जरी 1,50,00,000 असेल, परंतु ज्यांना कर्ज दिलेलं आहे दीपक मुदलियार यांचं जे इन्कम सोर्स जे फक्त महिन्याला 15,000 रुपये आहे, आणि म्हणून ते कर्ज प्रकरण होत नाही म्हणून एका रुपाली मोरे नावाच्या व्यक्तीला समोर करून बनावट दस्तावेज तयार केले बँकेने, आणि त्या बनावट दस्तावेजाच्या आधारे 40 लाखाचं कर्ज दिलं। आणि त्या 3 वर्षामध्ये त्याचं 40 लाखाचं 75 लाख रुपये करून यांची प्रॉपर्टी मालमत्ता ती जप्त करण्यात आली आणि यांना बेघर करण्यात आलं। आणि ज्या महिलेनं जे 40 लाखाचं सोबत जे कर्ज घेतलं त्या महिलेनं बाकीचे पैसे घेतले, फक्त दीपक मुदलियार यांना 15 लाख रुपये दिले। हा सगळा जो आहे एक प्रकारे जे आहे या कंबाईन जे आहे आर्थिक गुन्ह्याचा जे व्यवहार आहे। आणि ज्योती जय मुदलियार ह्या आमच्या पत्रकार परिषदेमध्ये आता आलेले आहे। त्यांचा आरोप आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये श्री आनंद नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष दीपक पारेख आणि त्यांचे सचिव जे आहे बनकर आणि संबंधित जे आहे जे बाई जे आहे रुपाली मोरे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंतर्गत जे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। अन्यथा श्री आनंद नागरी सहकारी बँकेच्या मुख्यालयासमोर आम्ही आमरण उपोषण करेल अशा प्रकारचा इशारा दिला।